सक्सेसफुली पचका झालेला आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो रात्री झोपून सकाळी उठल्यानंतर असं वाटतं की रात्रभर झोपेमध्ये गदामजुरी करायला दिली आहे, कारण इतकी जास्त भूक लागलेली असते. सो ही होती माझ्या घरातली हिडन प्लेस जी तुम्ही आजपर्यंत कधीच बघितली नसेल. त्यानंतर आम्हाला एका लग्नाला जायचं होतं, मग आम्ही निघालो. 12चं लग्न होतं, 2:30 वाजले तरी आम्ही गाडीतच होतो. त्यानंतर वेडिंगला पोहोचलो. कांचनच्याच लग्नाला आम्ही आलो होतो. लग्न तर आम्हाला काय मिळालं नाही, पण जेवण एक नंबर होतं. कांचनताई, जेवण खूप सुंदर होतं आणि लग्न पण खूप सुंदर होतं. आम्हाला बघायला काय मिळालं नाही, पण असो, रुकवत होतं हे तिचं खूप जास्त सुंदर दिसत होतं. आणि ही होती मी 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 प्लीज, माझी कळकळीची विनंती आहे, प्लीज प्लीज, मे महिन्यात लग्न ठेवू नका. गाडीमध्ये एसी फुल आहे तरी मला एवढा घाम आलाय. प्लीज यार, प्लीज नका ठेवू मे मध्ये लग्न. त्यानंतर मग घरी आलो आणि साडी घातली आणि व्हिडिओ दूर शूट नाही दूर करणार. पर्यंत एक माणूस दिसणं पण कठीण झालंय. आणि ही म्हणते इथे स्टॉल होता, इथेच होता, दिसतोय का कुठे? तिकडे मागेच होता आणि मागचे सगळे स्टॉल बंद आहेत. हिला किती वेळा बोलली, फोन करून विचार, त्याला विचार, पण नाही. सक्सेसफुली पचका झालेला आहे आमचा. रॅन्डम फिरत फिरत मॉलला पोहोचलो आणि 2,500चा फटका आम्हाला इथे लागला. सो मला ना बऱ्याच दिवसापासून शूज घ्यायचा होता, म्हणून मग मी शूज ट्राय करायला आले होते आणि तिथे मला एक शूज खूप जास्त आवडला आणि मी तो परचेस केला. सो ह्यापैकी मी कुठला शूज घेतला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जे कोणी बरोबर गेस करेल त्याला मी फॉलो बॅक करणार आहे. सो पटापट पटापट कमेंट करा. बाय बाय.